हाय, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पोळीपाट कसा साफ करायचा. तर त्याच्यासाठी आपण एक पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला चांगलं उकळतं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक परात घ्यायची, त्याच्यामध्ये पोळीपाट असा उलटा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मी एक विम लिक्विड ॲड केलेलं आहे पाण्यामध्ये. आता हे आपण या परातीमध्ये ओतून घेणार आहे अशा पद्धतीने, आणि असं इतपत पाणी घालायचं आहे की जेणेकरून पूर्ण तो पोळीपाट त्याच्यामध्ये बुडला पाहिजे. असं असं आपण याला ॲडजस्ट करूयात. आणि त्याच्यावरती असं हे ओझं काहीतरी ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून तो पूर्ण सगळ्या बाजूनी व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. गरम पाण्यामुळे त्याचा जो काही चिकटपणा असतो, जसं की आपण चपाती करतो, पोळी बनवतो, त्याच्यामुळं पोळीपाट चिकट होतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण याला पूर्ण पाणी ते थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती घाण त्याची निघालेली आहे, आणि तो जेवढा त्याचा चिकटपणा वगैरे होता तो पूर्ण निघून गेलेला आहे. बघा, तुम्हाला साईडनी दिसतंय किती स्वच्छ झालेला आहे. आपल्याला काहीच गरज करायची नाही आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर असा एक ब्रश घेऊन आपल्याला थोडंसं वाटलं तर आपण थोडंसं ब्रश सगळीकडे असं मागून पिळून सगळीकडून फिरवू शकतो. आता ह्याला काहीही तेलकट असं वगैरे काहीच लागलेलं नाही आहे. पूर्णपणे तो स्वच्छ झालेला आहे. जर आपण स्क्रबरनी घासत बसलो तर त्याच्यावरती रॅशेस वगैरे होतात. त्याच्यामुळे ही साधी सोपी सिंपल ट्रिक आहे. तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करून बघा. खूप छान स्वच्छ होतो हा पोळीपाट. एकदम नवीन असा वाटतो. हा जवळपास माझा जो पोळीपाट आहे जवळपास 10 ते 12 वर्षापासून मी वापरते. अशाच पद्धतीने मी स्वच्छ करते. बघा, तुम्ही बघू शकता किती छान स्वच्छ झालेला आहे हा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. थँक्यू.